त्या परंपरेमध्ये त्या घराण्यामध्ये कृष्ण नावाचं प्रेम होतं, म्हणून सहजच कृष्ण हे अशा ह्या नामध्वनीने गान भीष्म म्हणून आम्ही ज्यांना प्रेमाने संबोधतो असे वारकरी शिक्षण संस्थेचे गाण्याच्या सगळ्या चाली शिकवणारे परमपूजनीय बाबा ते दर्शनाकरता आले आणि आता प्रस्थान करणार आहेत. त्यांना म्हटलं आता बसले आहे तर बसल्या बसल्या दोन अभंग म्हणायला काय हरकत आहे. आणि त्यांचा तो भजन हा त्यांचा प्राण आहे, त्यामुळे भजन म्हटल्यावर हा म्हटलं चला, आणि ते हो म्हटल्यावर तुम्हाला एक ओवी आठवली, जे लळयांचे गळे सरती मनोरथांचे मनोरथ पुरती, जरी माहेरी श्रीमंत होते तुम्हा ऐसे श्रीमंत माहेरी होती. तुमच्यासारखे श्रीमंत माहेर जर असलं तर साधकांचे लळयाचे गळे सरती, हे जसं निवृत्तीनाथ महाराजांच्या संबंधात ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं आहे, तसं तुमच्या संबंधात आम्हाला असं म्हणावं लागतं, जे लळयांचे गळे सरती मनोरथांचे मनोरे पुरती, जरी माहेरी श्रीमंत होते तुम्हा ऐसे. आणि म्हणून साधकांच्या वरती प्रेम करणारे आणि भजन हाच आपला प्राण समजणारे, सहजगत्या निसर्गगत्या स्वाभाविकरित्या जीवन जगणारे, आणि पिकलिया सेंध कडू पण गेले तैसे आम्हा गेले पांडुरंगी, अशा स्थितीमध्ये आयुष्याचा उत्तरार्ध तीर्थक्षेत्र, पुण्यपावन महापुरुषांच्या भेटी आणि जीवलग प्रेम करणारे जे माणसं आहेत त्यांच्याशी हितगुज करणं हा बाबांचा स्वभाव आहे. आणि म्हणून सत्र सुरू होण्याच्या अगोदर बाबांना म्हटलं की आपण एक दोन अभंग म्हणा, आणि ती म्हटली नाही तर त्याने ते अभंग गायले. मी गायक असतो तर म्हटलं असं बाबाने अभंग गायले, परंतु नसल्यामुळे म्हटलो बाबाने मी त्यांना अभंग म्हणा असं म्हटलो, पण त्याने ते गायले. हा दोन्हीतला फरक आहे. असो, आता बाबा त्र्यंबकेश्वरला आल्यानंतर अनेकदा ज्या मठामध्ये राहतात, असा हा मुक्ताबाई महाराज ऐनगावकर मठ, मुकुंदराज महाराजांचा मठ, मुकुंद महाराजांचा मठ, तिथे वैकुंठवासी बोधेबाबांच्या बरोबर आपला अनेकदा तिथे रहिवास झाला असेल. तिथे कोलते महाराजही आहेत आणि लक्ष्मणजी महाराजही आहेत ना लक्ष्मण महाराज. त्यामुळे ते कालपासून म्हणायचे तिकडं जायचं आहे, तिकडं